मला इंजेक्शन लावले आणि म्हणाले तुझा अशक्तपणा याने कमी होऊन जाईल. इंजेक्शन लागताच मला गाढ झोप लागली. मला लवकर उठण्याची लहानपणीपासूनच सवय होती, परंतु आज मी खूप वेळपर्यंत झोपली. सकाळचे 10 वाजले होते. मी माझ्या रूम मध्ये झोपली होती. आज मला कोणीच उठवायला आलं नव्हतं. जेव्हा माझी झोप उघडली तेव्हा माझ्या कमरेत खूप आग होत होती. मला समजमध्ये नव्हतं येत की माझ्या कमरेत एवढी आग कस काय होत होती. मी मोठ्या मुश्किलीने रूमच्या बाहेर निघाली आणि भावाच्या रूम मध्ये जाऊन म्हणाली, भाऊ बघ ना, माझ्या कमरेत खूप आग होत आहे. भाऊ मला वेगळ्या नजरेने बघून म्हणाला, काय झालं? मी म्हणाली, माझ्या कमरेत खूप आग होत आहे. भाऊ म्हणाला, हा दुसऱ्या टाईपचा इंजेक्शन होता, त्यामुळे थोडी आग होईल, नंतर बरं वाटेल तुला. मला वाटलं की अशा प्रकारचं इंजेक्शन असल्यामुळे मला आग होत आहे. दुसऱ्या दिवशी माझा भाऊ माझ्या रूम मध्ये आला. जेव्हा मी त्याच्याकडे बघू लागली आणि त्याला विचारलं, तुम्ही माझ्या रूम मध्ये काय करत आहात? भाऊ म्हणाला, तुझ्या कमरेत आग होत आहे ना, त्यामुळे मी कंबर दुखण्याचं इंजेक्शन घेऊन आलो आहे. इंजेक्शन घेतल्यानंतर तुझ्या कमरेचं दुखणं राहून जाईल. माझ्या कमरेत खूप आग होत होती, त्यामुळे मी इंजेक्शन घ्यायला तयार झाली. इंजेक्शन लागताच मला गाढ झोप लागली. मी बिंदास झोपून राहिली. सकाळी माझी झोप उघडली तर माझ्या कमरेत कालपेक्षा जास्त आग होत होती. मला समजमध्ये नव्हते येत असं काय होत आहे माझ्यासोबत. मला चालायला पण जमत नव्हते. मला माझ्या भावावर शक होऊ लागला की त्याने मला कसं इंजेक्शन दिलं आहे ज्यामुळे मला गाढ झोप लागते आणि माझ्यासोबत काय होत आहे हे माहित होत नाही. हे माहित करण्यासाठी मी भावाच्या रूम मध्ये गेली आणि इंजेक्शनला बदलून दुसरं इंजेक्शन ठेवलं, ज्यामुळे माझ्या शरीरात काही नुकसान नाही होणार. मला माहित होतं की आज पण भाऊ माझ्या रूम मध्ये काही ना काही कारण सांगून येईल आणि मला इंजेक्शन लावन. जसा भाऊ माझ्या रूम मध्ये आला मी त्याच्याकडून इंजेक्शन घेऊन टाकलं, परंतु मला झोप नाही आली. मी झोपायचं नाटक करत होती. भाऊ लवकर लवकर त्याचे कपडे काढू लागला आणि मग माझ्या अंथरूणवर आला. मग त्याने मला त्या सुखाचा अनुभव करून दिला, जे सुख मी लग्नानंतर घेणार होते. त्यानंतर आम्ही तो अनुभव रोज घेऊ लागलो. मित्रांनो, आपल्या मायबोली मराठी भाषेत व्हिडिओ बनवणाऱ्याला तुम्ही खूप सपोर्ट करा. माझं एक दुसरं चॅनल आहे ज्यावर मी मोटिवेशनल व्हिडिओ टाकते. मी आता जॉन सीनाची बायोग्राफी अपलोड केली आहे, त्याला पण खूप सपोर्ट करा. तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.